इंडिया आघाडीतील जागा वाटपावरून महाराष्ट्रातील नेत्यांनी परस्पर विरोधी वक्तव्य केली आहेत। शरद पवार आणि संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून सर्व स्पष्ट होतंय। पाहूया। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते, मात्र इंडिया आघाडीतला जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही। उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला जागा वाटपाचा पेच सोडवता आलेला नाही। तसं पाहिलं तर अजून कोणत्याच राज्यातील जागा वाटपाबाबत सकारात्मक बातमी समोर आलेली नाही। तिथे त्या राज्याचे आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्र बसावं आणि ती प्रक्रिया चालू आहे। काही ठिकाणी वादविवाद सुद्धा आहेत। उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये काही जागा कुणी वाटितल्या किती वाटितल्या त्याच्यावरून एकवाक्यता नाही। जागा वाटपात एकवाक्यता नसल्याचं शरद पवारांनी सांगितलंय, तर संजय राऊतांनी कोणत्या राज्यांमध्ये भाजपला स्थान नाही याची यादी वाचली। महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत, एकमेकांशी संपर्क चालू आहे, जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे। लवकरच मला असं वाटतं राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी जागा वाटप पूर्ण झालेलं असेल। उत्तर प्रदेश आणि बंगाल ही दोन मोठी राज्य आहेत आणि याच दोन राज्यांमधला जागा वाटपाचा तिढा इंडिया आघाडीची चिंता वाढवणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।